नांदेड़ जिले में बारिश ने कहर बरपाया है। नांदेड़, हिंगोली और यवतमाल जिलों में रात से भारी बारिश जारी है। इस बारिश के कारण मराठवाड़ा और विदर्भ की सीमा से होकर बहने वाली पैनगंगा नदी में भारी बाढ़ आ गई है। नदी खतरे के स्तर को पार कर गई है। मराठवाड़ा और विदर्भ का संपर्क टूट गया है, क्योंकि नांदेड़ जिले में माहौर के पास एक पुल से बाढ़ का पानी बह रहा है। दोनों तरफ वाहनों की कतारें लग गई हैं। जिला प्रशासन ने नदी किनारे के गांवों से सतर्क रहने की अपील की है। नगराध्यक्ष फिरोजभाऊ दोसानी, आपण या पूर परिस्थितीच्या माहूर नगरपंचायतद्वारा आम्ही गावात सर्वांना सांगितलेलं आहे, एक आवाहन केलेलं आहे की पैनगंगा नदीच्या धोक्याची पातळी वाढलेली आहे। आता पूर जाणार आहे, त्या अनुषंगाने होईल तितका प्रवास टाळा, घरात सुरक्षित राहा आणि इथं असणाऱ्या माहूर शहरात येणाऱ्या भाविक किंवा माहूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूसाठी नगरपंचायतची टीम इथं सज्ज आहे। अग्निशामक दल आणि आमचे नवनियुक्त मुख्याधिकारी कांदे साहेब यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पूर्ण टीम इथं आज तुमच्या समोर दिसतच आहे। अग्निशामक गाडी आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा फोन केलेला आहे, तेही इथं पोहोचत आहे। PI मुळे साहेब, ब्राह्मण साहेब हेही इथं पोहोचत आहे। प्रशासनाकडून संपूर्ण दक्षतेची काळजी घेईल असं निर्देश प्रशासनाने दिलेले आहे आणि प्रशासन इथं थांबणार आहे। आज सकाळी कुठल्या गाडीसाठी आणि कोण्या मार्गे निघाले होता? किनवट अमरावती। आगारकडून आपणास काही सूचना मिळाल्यात? आगाराकडून सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी पाण्या पुलावरून जास्त असेल त्या ठिकाणी सतर्कता म्हणून अगोदरच आपण गाडी अलीकडे थांबून द्यायची, सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवणे अशा सूचना आम्हाला आगाराकडून देण्यात आलेल्या। जवळपास किती आता महामंडळाच्या बसेस या ठिकाणी आहेत? 4 ते 5 बसेस या ठिकाणी थांबलेल्या आहेत। ते शेवपर्यंत आपण या ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी